आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे। कोल्हापूरमधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय। केशवराज भोसले नाट्यगृहाला अचानक आग लागली आणि संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झालं। या आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कोल्हापूरच्या कलेचा ऐतिहासिक ठेवा खाक झालाय। या घटनेमुळे कोल्हापूरकरांना मोठा धक्का बसला असून कलाकारांनाही अश्रू अनावर झाले। या घटनेमुळे कोल्हापूरकरांना मोठा धक्का बसला असून कलाकारांनाही अश्रू अनावर झालेत। या घटनेविषयी मराठी अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केलाय। व्हिडिओमध्ये अभिनेत्री ढसाढसा रडत असल्याचं दिसतंय। मराठी अभिनेत्री सोनाली पाटीलने कोल्हापूरच्या संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागल्यानंतर एक व्हिडिओ शेअर केलाय। भाऊक करणारा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। जिथे कला शिकली तो मंच जळून खाक होताना किती त्रास होतोय हे अभिनेत्रीच्या या व्हिडिओमधून दिसत आहे। अभिनेत्रीने व्हिडिओमधून आपल्या भावना व्यक्त केल्यात। मला सगळ्यांना माहिती आहे, मला माझी ओळख करून द्यायची गरज नाही आहे, ही वेळ पण नाही आहे। मी आता कोल्हापूरमध्ये आहे आणि आजच कोल्हापूरला आलेले आहे आणि आजचा सगळ्यात वाईट दिवस आमच्या कोल्हापूरकरांसाठी आणि पूर्ण रंगभूमीसाठी आहे। तो म्हणजे केशवराव भोसले पूर्ण जळून खाक झालेला आहे आणि त्या पद्धतीनं सगळी लोक इकडे यायला लागल्यात। म्हणजे बघायची इच्छा होत नाही आहे, कारण आमची सगळ्यांची नाळ जिथं जोडली गेलेली आहे। आम्ही ज्या रंगभूमीवरती ज्या रंगमंचावरती उभं राहिलो आणि आमची नाटकं एवढी झाली, ती गोष्ट किंवा ते आमचं सगळ्यात मोठं घर किंवा आमचं वैभव जे आहे ते पूर्ण खाक झाले। आणि हीच गोष्ट सगळ्यांना मला सांगायची होती की मला माहिती नाहीये पुन्हा ते उभं राहिल्यानंतर ते कसं उभं राहील किंवा काय। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रोडक्ट्स पुणे।